श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करण्यासाठी खरोखरच भाग्य असावे लागते आणि असेच भाग्यवंत लोक स्वामींची ही भक्ती करत असतात. स्वामींची भक्ती करत असताना जेवढा भक्त मनापासून आणि मनोभावे भक्ती करतो तेवढीच भक्ती लवकर स्वामींपर्यंत पोहोचत असते. जरी एखादी गोष्ट हवी आहे म्हणून स्वामींच्या सेवेमध्ये आले तरी देखील हरकत नसते, परंतु जेव्हा सेवा करायला सुरुवात करता तेव्हा मात्र निस्वार्थ भावनेने केलेली सेवा आणि निशंक मनाने केलेली सेवा ही नेहमीच ईश्वरापर्यंत लवकर पोहोचत असते. परंतु सेवा स्वार्थापोटी करायला सुरू केली आहे आणि मी सेवा करतो आहे आणि मला ही गोष्ट मिळायला हवी आहे, तेव्हा मात्र खूप अडचणी आणि खूप संकटांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर ज्या गोष्टीसाठी सेवा करायला सुरुवात केलेली आहे ती गोष्ट मिळायला देखील खूप उशीर लागत असतो आणि मानसिक, शारीरिक, आर्थिक अडचणींचा देखील सामना करावा लागतो. त्यामुळे जेवढी निस्वार्थ भावनेची भक्ती असेल की जेव्हा आपण स्वामींच्या चरणी आलेलो आहोत तर स्वामी आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगलेच करणार आहेत. कारण स्वामी हे आईचं रूप देखील आहे आणि स्वामी हे गुरूंचं रूप आहे. म्हणजे ज्या रूपामध्ये तुम्ही स्वामींना पाहाल ते रूप तुमच्यासमोर स्वामी हे नेहमीच दाखवत असतात. कारण खूप असे अनुभव आहेत लोकांचे की त्यांना स्वामींनी म्हणजे त्यांना विठ्ठलामध्ये दर्शन विठ्ठलाचं रूप घेऊन स्वामींनी दर्शन दिलेलं आहे. त्याचबरोबर कुलदेवी देवतांचं दर्शन घेऊन स्वामींनी दर्शन दिलेलं आहे. प्रत्येकाचे रूप धारण करून स्वामींनी आपल्या भक्तांना दर्शन दिलेलं आहे. त्यामुळे ज्या रूपामध्ये तुम्ही स्वामींना पाहाल त्या रूपामध्ये स्वामी आपल्या भक्तांच्या समोर नेहमीच येत असतात. आणि आजचा अनुभव देखील एका सुंदर स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई राहणाऱ्या अहमदनगर जिल्हा येथील आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणते अनुभव दिलेले आहेत जाणून घेऊया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनुभव हॅलो. करायचा आहे. हा मॅडम, तुम्ही कुठून बोलता? मी सातारा जिल्हा, माहित आहे का? दहिवडी तालुका तिथं. नाही, तुमचे अनुभव ऐकत असते मी. हा हा. मला थोडे अनुभव आलते पण शेअर करायचे मला करताच आहे ना. अहो त्यात काय शेअर करायचे? आता आपण बोलतोय त्या पद्धतीनं शेअर करायची. सांगा. मला काही कळतच नव्हतं पण मी सहज तुमचे अनुभव बघितले, नंबर लावून बघितला. म्हणलं बघा बरं आपल्याकडून लागतो काय. लागायला काय त्याला प्रत्येकाकडूनच लागतो. काय नाही, थोडं म्हणजे अनुभव कसे आलेत म्हणजे आपण सेवा करायला लागल्यापासून ना मला बरंच फरक पडला घरात. तर त्याच्यामुळे म्हणलं आपण पण सांगून बघा मॅडमला काय काही अनुभव येत आले तर, म्हणून मी फोन केलता. नाव सांगायचंय का ताई तुम्हाला? मला नाव नाही सांगायचं मॅडम, पण तुम्हाला असं म्हणजे थोडं सांगते, लई नाही, मला लई नाही सांगता येत. शेअर नाही करायचा ना अनुभव तुम्हाला? शेअर मला करायचं पण मला असं म्हणजे हे नाही करता येत नाही ना, मला एवढं सांगता येत नाही ना. मी आहे ना. तुम्ही म्हणजे आता तुम्ही राहता ते ठिकाण म्हणजे तुम्हाला जिल्हा तालुका काय सांगा? जिल्हा सांगा, आपला तालुका राहू द्या. मी नगर जिल्ह्यातली आहे, शेवगाव तालुका. आणि कसे आला स्वामींच्या सेवेमध्ये तुम्ही? स्वामींच्या सेवेत म्हणजे मी बरेच दिवसाचे आले, पण मी आता या 2-3 वर्षापासून जास्त सुरू केली. पण मला बरेच अनुभव आले. म्हणजे मला ना माझ्या मुलाचं लग्न नव्हतं होत आणि माझ्या अंगावर ना असे पांढरे डाग होते, ते बरेच कमी झाले. करतानीच सेवा करतानीच म्हणजे मी असं याच्यावरच मोबाईलवरच व्हिडिओ ऐकले होते, असा अनुभव आहे म्हणजे हे करा म्हणून, सेवा करा म्हणून. तर मी तसं केलं तर मला बरेच फरक पडलाय. मला घरात घर नव्हतं तर काय घर झालं. काय सेवा करत होता तुम्ही? काय नाही, फक्त आपलं म्हणजे स्वामी चरित्र पण वाचता येत नव्हतं मला. मग मी आधी बरेच दिवस पाठ केलं.
स्वामींचे चारित्र आणि मग सेवा केली 21 दिवसाची. म्हणजे पूर्ण तुम्ही ग्रंथ वाचला स्वामी चरित्र सारामृतचा? हा, पूर्ण ग्रंथ वाचला मी. अरे वा. 21 दिवस रोज वाचत होते. आणि तुम्हाला अगोदर वाचता येत नव्हतं आणि पुन्हा कसं वाचायला लागलं? मग मला मी आधी काय केलं, लय दिवस पाठ केलं. म्हणजे हळूहळू येत होतं वाचा अक्षर? हळूहळू, पण मला ना असं म्हणजे जमत नव्हतं पाठ करणं, वाचता येत नव्हतं. पण मी ना मग बरेच दिवस शब्द कोणाला तरी पोरींना लेकरांना विचारून मी पाठ केलं. अरे वा, मग तुम्ही आणि मग खूप हुशार आहे. ते सुरू केली सेवा मी. नाही सेवा केली तर म्हणजे मग मला ना माझ्या घेणी महिने पण नव्हतं मला घर होईल असं. म्हणजे माझं घर पण खूप छोटं होतं. मग मी घर पण झालं माझं, मुलाचं लग्न झालं, मुलाला लेकरू झालं, अंगावरले डाग पण कमी झाले. आपोआपच कमी झाले? हा, म्हणजे दवाखाना केला मी तसा, पण असं म्हणजे स्वामींच्या सेवेत लागल्यापासून मला बराच फरक पडला. अरे वा. पण तुमचं काही खरं तुम्हाला मानलं पाहिजे बरं का आता, कारण खूप ताई अशा आहेत की वाचता येत नाही आम्हाला, मग विषय संपला, पण तुम्ही वाचायला शिकला हे खूप महत्वाचं आहे ना. हा, मला म्हणजे वाचता लई नव्हतं येत, मला जमतच नव्हतं ना. आता अनुभव तर मी तुमचे ऐकते, पण मला शेअर करता येत नव्हतं. मग सहज नंबर दाबून बघितलं, म्हणलं बघा तरी आपलं लागतो काय. तर मग मला लागला, ते मी मागाशी हे केलं. म्हणलं बाई मला बी धडधड आलं. म्हणलं आपण कसं काय सांगायचं मॅडमला, आपल्याला पण असं झालेलं आहे, अनुभव आलेले. त्यात काय घाबरायचंय ताई, मी पण तुमच्यासारखीच एक बहीण म्हणून सांगायचं, नाहीतर मैत्रीण म्हणून सांगायचं. हा, मग तेच म्हणलं मॅडमला सांग, म्हणजे असं आपण सेवेत लागल्यापासून ना बराच फरक पडला मॅडम मला पण. म्हणजे तुम्ही अगोदर कोणत्या देवाची भक्ती वगैरे करत होता का? भक्ती मी आपली हे स्वामींची सेवा पण एवढी माहीतच नव्हती मला करायची. मग तुमच्या घरात अगोदर स्वामींचा फोटो आणला होता का? आणला होता, पण कोणी म्हणजे बघतच नव्हतं असं स्वामींकडे, कोणी लक्ष पण नव्हतं देत. मग देवघरात ठेवला होता का? हा, ठेवला होता देवघरात. नंतर मग मी हे मुलाचं जमाना, भाऊ वारला, तिकडं आई नाही कोणी नाही. मी असंच म्हणलं आपल्याला पोग तरी, मी याचे नाशिकचे ती मॅडम आहे ना, ते सांगत असत ना हे करायचं, अशी सेवा करा तसं करा. मग त्यांचं ऐकून मी ते केलं. मग 21 दिवसाची सेवा. मग तुम्ही नामस्मरण वगैरे नव्हतं करत का? फक्त ते नामस्मरण ते नव्हते करीत मी ते, पण अशी सेवा सुरू केली ती. मग असे आधी मग 11 गुरुवारचं पारायण केलं. अरे वा. त्याच्यानंतर मग 21 दिवसाचं केलं. रोजचे 21 अध्याय वाचायची दररोज? हा, रोज. अरे वा. 4 वाजता 5 वाजता उठून करायची. तर मला इतका फरक पडला मॅडम, माझं घर पण सुधारलं. घरात म्हणजे मला माहित पण असं हे नव्हतं वाटत का माझं घर होईल का काही होईल. आणि इतका मोठा बंगला झालाय, घर झालं, शेतात पाणी लागलं, मुलाचं लग्न झालं. माझा मुलगा रडत होता की लग्न व्हायना तर. अरे अरे अरे. इतकी म्हणजे परिस्थिती हे होती. आणि आता मुलींचे लग्न झाले, अंगावर असा डाग होते, तर असं वाटायचं आता आपल्या मुलींचं लग्न होत नाही, आपल्या पोरांचे होत नाही, असं काही पण वाटायचं. मला भीती वाटायची. मी नाही, स्वामींची सेवा करायला लागल्यापासून मला लय फरक पडला. प्रत्येकाच्या बघण्याचा दृष्टिकोन असतो ना ताई. मला तर असं कोणी काही पण बघायचं, कोणी कशा विचार करायचं. पण आता आणि माझे म्हणजे मुलींचे मुलं बी इतके सुंदर दिसायला. मुलगा चांगला आहे, त्याची बायको पण चांगली भेटली त्याला. स्वभावाला पण छान आहे ना. अरे वा. सगळं म्हणजे व्यवस्थित चाललंय. तर मला पण असं वाटलं का आपण पण एखादं थोडंफार काय ना आपण स्वामींचे सांगावं. आपल्याला बी असा अनुभव आलेला. म्हण कधी कधी असं म्हणजे असं वास येतो कधी घरात चांगला सुगंध. असं वाटतं आपल्याला म्हणजे आपण म्हणजे आता रोजची ऐकून ना नैवेद्य मानते देवा पुढं. बरोबर त्यांनी सांगितलंय ना 7:45 निवड सकाळी संध्याकाळी. बरोबर टाइमच हुकत नाही कसं काही माझ्याकडून, म्हणजे टाइमच वेळेवरच जातो नैवेद्य. अरे वा. मग तुमच्याकडून काही पण असं भाजी भाकर जे असेल ते मी स्वयंपाक झाला का लगेच स्वामी पुढे ठेवते. इतकी गडबड असतात. आम्ही पुन्हा शेतातले काम करणार. मी तुमचं मागे एक व्हिडिओ ऐकला तर तुम्ही बोरला पाणी नव्हतं लागलं, त्याचा व्हिडिओ तुमचा मी ऐकला होता. मी यांना पण म्हणलं पहा नाही किती मॅडम किती शेतातल्या किती छान बोलतात, किती सांगायचं समजून. आपण पण काहीतरी असं शेअर करावं. मला करता येत नाही, मला बोलता पण येत नाही. म्हणला बाकीच्या बायका कशा सांगायच्यात. फोन करायचा आणि बोलायचा. आता आपण दोघी बोलतोय ना त्या पद्धतीनेच रेकॉर्डिंग होतं ताई. मग तेच म्हणलं आपल्याला सांगता येत नाही, पण आपण तर बघावं मॅडमला सांगून काय होतं. कसं आहे की तुमच्याकडून आपोआप होतंय ना, प्रसाद वगैरे जातोय म्हणजे तुमच्या हातून स्वामींना पण अन्न ग्रहण करायचंय ताई. प्रसाद म्हणजे मग
असं म्हणजे आपोआपच होतं मॅडम. म्हणजे मला कळत नाही कसं होतं. बरोबर पावणे आठला म्हणजे पावणे आठलाच नैवेद्य जाणार. अरे वा. ते हा इतकं खायचंय म्हणजे ना. हेच मला इतका अनुभव आलाय नाही म्हणजे हे करून ना. मग मी तर कोणाला पण सांगत तुम्ही अशी सेवा करा म्हणून तुमचं खरंच हे होईल. आणि माझं बघून बघून आमच्या गावातल्या बायकांनी पण बरेच जणांनी केलं असं. अरे वा, ते झालं ती हा खूप मोठी करतातच. सेवा. हा त्यांना ज्यांना हे अशा अडचणी मी एका बाईला मुलगा नव्हता होत. हा तिला मी अशी सेवा सांगितली तेव्हा मला माहित पण नव्हतं काहीच. हा तरी मी तिला म्हणलं तू स्वामी सेवा करतेच आहे म्हणते लय फरक पडतो. तर त्या बाईचं तिला मुलगा झाला आता केवढा 4-5 वर्षाचा मुलगा आहे. अरे वा, तुम्ही काय सेवा हा करता सांगितली का? आणि ती गणपती मी काय मला सेवा माहित नव्हती पण मी म्हणलं बाई ते स्वामी करतेच बाई तसं कर बरं तू. तर तिने गुरु चरित्राचं पारायण केलं होतं. अरे वा. हा 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 तर लई तिला पण अनुभव आला. बरेच जण असं माझं बघून बघून एका बाईला म्हणजे तिचा नवरा तिला म्हणजे असं संशय खुराता हा हा हा. असं हे करायचं. तर मी तिला सांगितलं तू स्वामी. तर ती म्हणती मला इतका फरक पडलाय ना मी आता केंद्रात पण जाते म्हणती. अरे वा. आपल्यापेक्षा जादा सेवा करायला लागल्यात ती. अरे वा वा, खरंच ताई तुमच्यामुळे म्हणजे स्वामी सेवेकरी पण घडत गेले ना हो ताई. हा पण मला मग तेच म्हणलं आपण ना सांगू होतं मॅडमला आपल्या हा, हा, हा. थोडीफार सेवा. अहो, घरी बसून सेवा करण्यापेक्षा आपल्यामुळे एक अजून स्वामी भक्त घडतो ही खूप मोठी सेवा आहे ताई. आणि हा जसं तुम्हाला वाचता येत नव्हतं तुम्ही म्हणजे तुमच्या इच्छाशक्तीने तुम्ही वाचायला शिकला. हा मला म्हणजे असं म्हणजे कळतच नव्हतं कसं वाचावं. मी पण थोडं थोडं करून शब्दाला शब्द म्हणजे असं अगोदर महिनाभर पाठ केलं मग मला आपोआप वाचायला लागलं. तारक मंत्र म्हणता येत नव्हता. मी आमची शेजारच्या बाई पुरीला म्हणलं मला ना तारक मंत्र लिहून दे ना मी कशी काय ना पाठ करीन. हा तिने मला हेच नाही केलं म्हणजे लिहून नाही दिला. हा हा. आणि काय चमत्कार आपोआप मोबाईलवरती लिहिलेला तारक मंत्र आला. अरे वा. हा बघा. लिहिलेला एकदम तारक मंत्र म्हणजे पूर्ण लिहिलेला आलं आणि ते म्हणताना पण आलं. अरे वा, म्हणजे ती स्वामींना हा तुमच्याकडून तारक मंत्र ऐकायचा होता ना. मग हा मग ते आपोआपच म्हणजे हे झालं सुरू तसंच झालं म्हणजे ते. तसंच असतं ताई, ज्याच्याकडून सेवा करून घ्यायचंय ना स्वामी काही करून घेतातच करून. त्याच्यामुळे हा तर मला मग त्याच्यामुळे ते तो तुम्हाला शेअरच करायचं होतं म्हणलं असं एवढ्याचा अनुभव ऐकते मी रोजचे तुमचे कायम अनुभव ऐकते. हा हा हा. त्याच्यामुळे तुम्ही लय समजून सांगत सगळ्यांना. मला पण असं वाटलं मॅडमला आपण पण सांगावं असं. हा हा आपल्याला बी अनुभव आलेले आहेत म्हणून. हा हा. नाही, खूप सुंदर सुंदर तुम्हाला पण स्वामींनी अनुभव दिलेत ताई. आणि खरंच खरंच स्वामी दिले मॅडम मला लय स्वामींची सेवा करते ना मला लय म्हणजे अनुभव खूप आलेत. म्हणजे असं त्यांनी मला हे नाही केलं पण सगळं माझ्या म्हणजे जीवनच बदलून गेल्यासारखं झालं. अहो तसंच असतं ताई, ज्याला स्वामींच्या सेवेमध्ये घ्यायचं आहे ना ते घेतातच स्वामी. आणि त्यानंतर आता तुमच्या आयुष्यात स्वामी आले आणि किती सुंदर बघा बरं तुमचं म्हणजे आयुष्यात बदलून म्हणजे केलं. माझं म्हणजे एकदम सगळे सुद्धा चकित झाले. म्हणजे मी तर एक तर शहरातली पोरगी मला करता म्हणजे मळ्यातलं काम सुद्धा येत नव्हतं. सगळे म्हणते हिला रानातलं काम नव्हतं. मी आता इथं जसं रानात जसं जुडणं बोलायला लागलो असं म्हणते सगळी. अरे वा. हा आणि घर पण असं एकदम घरातच सगळं बदल झाला. हा मग हा. इतकं ते स्वामींचं मला अनुभव आला. अहो स्वामी घरामध्ये आले ताई आणि त्याचबरोबर तुमचं जे प्रामाणिकपणा आहे ना तो स्वामींना खूप आवडला असेल ताई. कारण तुम्ही प्रत्येकाला स्वामींबद्दल सांगून स्वामींची मी सेवा करा. प्रत्येकाला कोणी माझ्याकडे कामाला जरी बायका आल्या ना हं. तरी पण मी त्यांना दुसरं काहीच विषय सांगते. मी त्यांना सांगत असते तुम्ही फक्त स्वामी सेवा करा तुमच्यातले बदल पडेल. हो ना, हो ना. आणि हेच महत्वाचं आहे ताई. हेच म्हणजे एखाद्याचं निंदा करण्यापेक्षा कोणाचं काय काढून काहीतरी बोलत बसण्यापेक्षा हे खूप छान आहे ना. निंदाचं आपलं पण हेच आपले मोबाईल एकटं जरी असलं तर मोबाईलवर तुमचेच अनुभव ऐकायचे स्वामींचंच ऐकायचं दुसरं काही नाही. हा हा हा. हेच आपलं डोक्यात. तुमच्यामुळे खूप स्वामी सेवेकरी घडत गेली. आणि तुम्ही कसं निस्वार्थ भावनेने सांगितलं की बाबा तुम्ही स्वामींची सेवा करा तुम्हाला आपोआप फरक पडेल. मग तुमच्या मार्फत जणू काही स्वामीच बोलत होते ताई. मला इतकं म्हणजे लय दिवसाचं मला मी पोटातून फुटलं म्हणते मी आता कधी सांगा ना कोणाला असं हे करीन असं वाटायचं. हा हा. मी भीती भेटच मी मागाशी तुमचा अनुभव म्हणजे नंबर केला. म्हणलं बघू बरं आपला नंबर लागतो का काय. त्यात काय घाबरायचंय ताई. करायचं बिनधास्त फोन करायचा ताई आणि अनुभव आला की शेअर करायचा. आता सुरुवातीला मी नवीन आहे त्यामुळे तुम्हाला वाटलं असेल पण आता इथेच पडे. आणि जरी कुणाला अनुभव आलेला असेल तर सांगायचं बिनधास्त फोन करा अनुभव शेअर करा. आपल्यासारखेच त्या पण एक आहेत ना. मग तेच म्हणलं तुम्ही किती समजून सांगता सगळ्यांना किती व्यवस्थित सांगतात. मग त्याच्यामुळे तुमचं आवडतं मला बोलणं ते. मग एक दिवस तुमचं ते बोरला पाणी लागलं तुम्ही तारक मंत्राचं पाणी बोर मध्ये टाकलं. मी ऐकलं होतं ते व्हिडिओ तुमचा. हा हा हा.
हा मग मी म्हणलं बघा ना हे किती या सगळ्याच्या याचे माल रोग पडले, यांनी असं असं केलं तर त्यांचे सगळे रोग नाहीसं झालं म्हणून त्यांचं. मग तुम्ही सांगत नव्हत्या का? हो हो हो. तर मग हा तर मग ते ऐकलं मी. म्हणलं पहा किती समजून सांगत ते. नाही, आपल्याला म्हणजे आपण स्वतः अनुभव घेतलाय म्हणजे लोकांना पण, जर आपल्यामुळे जर एखाद्याला मदत मिळत असते ना ताई, आता माझ्यासारखा प्रॉब्लेम खूप लोकांचा असू शकतो, तर त्यातून त्यांना मार्ग मिळत असतो ना. हा तुम्ही खरंच ना लय समजून सांगत. मला लय आवडतं तुमचा आवाज आणखीन. हा हा, थँक्यू. ठेवू का? हो, खूप सुंदर ताई अनुभव आहे, शेअर करते मी. हो हो चालेल. हा चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. जेव्हा स्वामींची भक्ती मनापासून मनोभावे आणि जेव्हा असं वाटत असतं की आपलं एकट्याचंच भलं झालेलं आहे, त्याचबरोबर दुसऱ्यांना देखील स्वामींनी व्यवस्थित करावं किंवा दुसऱ्यांच्या दुःखाला स्वतःचं दुःख समजून एखाद्याला मनापासून वाईट वाटतं, तेव्हा ते स्वामींजवळ जेव्हा प्रार्थना करतात, तेव्हा स्वामी त्या पुढच्या व्यक्तीचं कल्याण तर करतातच, त्याचबरोबर त्या भक्ताचं देखील कल्याण करतात, ज्याने प्रार्थना केली होती. खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता, तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून जर एखाद्या व्यक्तीला मदत देखील होत असते आणि तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.